नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक, कृषी सेवक या परीक्षेसाठी कृषी घटक तांत्रिक वचे 50 प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तांत्रिक या विषयावर मिनिमम 50 प्लस व्हिडिओ अपलोड केले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बरं मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला। तर चला बघूया आजची प्रश्नपत्रिका। प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळतात? जे प्रवाळ खडक असतात ते खालीलपैकी कशामध्ये आढळत असतात? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले। तलावामध्ये आढळतात, समुद्रामध्ये आढळतात, नदीमध्ये का कशामध्ये आढळतात? आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण वन लाईनर पद्धतीप्रमाणे घेतलेली आहे, कारण यामध्ये आपण कुठल्याही कन्सेप्टवर विश्लेषण करणार नाही। तर बघा, प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळतात असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे। 4 ऑप्शन त्याचे तुमच्या समोर आहे आणि त्याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। काय योग्य उत्तर आहे? पर्याय नंबर 2, समुद्रामध्ये। प्रवाळ खडक कशामध्ये आढळतात? तर समुद्रामध्ये आढळत असतात। बघा दुसरा प्रश्न काय? महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या भारतीय नेत्यांनी फडकावला होता? ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झालं 1947ला, आणि त्यावेळेस महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या भारतीय नेत्याने फडकावला होता महाराष्ट्रामध्ये? 4 ऑप्शन आहे तुमच्यासमोर। पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी यांच्यापैकी महाराष्ट्रामध्ये प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या भारतीयांनी फडकावला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, पंडित नेहरू। पंडित नेहरू यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम राष्ट्रध्वज फडकावला होता। मग तारीख जर विचारली, ती तारीख काय पहा? 16 ऑगस्ट 1947 रोजी। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि 4 ऑप्शनपैकी तुमचे उत्तर काय असू शकतं, किंवा तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर किती प्रश्नाचे उत्तर बरोबर देता आले ते मला कमेंटमध्ये कळवा। तसेच एखादा प्रश्न माझ्याकडून अनावधानाने गलत उत्तर गेलं असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। महाराष्ट्राची ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पहा, नाशिक, नागपूर, नांदेड, मुंबई। कोणतं शहर आहे? नंबर 2, पर्याय नंबर 2, नागपूर। महाराष्ट्राची ऑरेंज सिटी कोणाला म्हटलं जातं? कोणत्या शहराला? तर नागपूर शहराला ओळखलं जातं। पुढचा प्रश्न पहा। मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येतात? आपण डोळ्यात आसू येणे असं म्हणतो ना, तर मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येतात? 4 पर्याय आहे। लॅक्रिमल ग्रंथी, म्युमिंग ग्रंथी, अँड्रेनल ग्रंथी। कोणत्या ग्रंथीमुळे मानवाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, लॅक्रिमल ग्रंथी। लॅक्रिमल ग्रंथी, ह्या लॅक्रिमल ग्रंथीमुळे काय होतं? मानवाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी घटकचेही प्रश्न टाकलेले, सामान्य ज्ञानाचेही प्रश्न टाकलेले, म्हणजे काही विज्ञानावरचे प्रश्न आहेत, काही राज्यघटनावरचे प्रश्न आहेत, काही जनगणनावरचे प्रश्न आहे, म्हणजे सर्व की ज्याचा अभ्यास तुमचा पूर्ण झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण व्हिडिओची रचना केलेली आहे। पुढचा प्रश्न आपण पाहूया। भारतातील हरित क्रांती कधी झाली? भारतातील हरित क्रांती कधी झाली? बघा, 1960, 61, 71, 73, 63, 65, 66। भारतातील विचारला, महाराष्ट्राची नाही। भारतातील हरित क्रांती कधी झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 4, 1965-66। मग आता भारतातील विचारलं, पुन्हा महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण आहे असा प्रश्न जर आला तर ओघाओघाने सर्वांना माहीत असेल, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर वसंतराव नाईक यांना म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आपण पाहूया। भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती? भारतामध्ये
सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती? बघा, हिंदी, बंगाली, गुजराती, मारवाडी, पारशी, सिंधी. कोणती भाषा सर्वात जास्त बोलली जाते? भारताच विचारला तर भारतामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे पर्याय नंबर 1 हिंदी आणि बंगाली. ह्या ज्या 2 भाषा आहे भारतात सर्वात जास्त बोलल्या जातात. ह्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? भारताची जी मुख्य भूमी आहे तिला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, 4 ऑप्शन आहे तुमच्या पुढं. पहिला ऑप्शन आहे बेट, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे त्रिभुज प्रदेश, त्यानंतर आहे द्वीपकल्प आणि मैदानी प्रदेश. तर भारतातील मुख्य भूमीस काय म्हटलं जातं असा हा प्रश्न आहे. भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हटलं जातं असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि या 4 पर्यायापैकी आपल्याला एक योग्य उत्तर द्यायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 द्वीपकल्प. भारताच्या मुख्य भूमीस काय म्हटलं जातं? द्वीपकल्प असं म्हटलं जातं. हा MP प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. जितक्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत असेल तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नसेल तर ते प्रश्न नोट डाऊन करत चला, कारण IMP आहेत. बघा, सर्वात कमी लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश कोणता? राज्य विचारू शकते तुम्हाला लोकसंख्येवर की सर्वात कमी किंवा सर्वात जास्त. मग इथं काय विचारलेलं आपल्याला? सर्वात कमी लोकसंख्या असलेलं केंद्रशासित प्रदेश कोणता? कोणता आहे बघा? लक्षद्वीप, दादर नगर हवेली, दिल्ली. सर्वात कमी लोकसंख्या असलेलं केंद्रशासित प्रदेश पर्याय नंबर 1 की लक्षद्वीप. सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप हा आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पहा. अखिल भारतीय ऊस तंत्र वैज्ञानिक संस्था कोणत्या ठिकाणी? अखिल भारतीय ऊस तंत्र वैज्ञानिक संस्था कोणत्या ठिकाणी? 4 पर्याय आहे, त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये प्रश्न थोडे विचार करून टाकलेले बघा, की जे तुम्हाला परीक्षेमध्ये खरोखर तुमच्या उपयोगात येतील. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. ऊस तंत्रज्ञ वैज्ञानिक संस्था कोणत्या ठिकाणी? लखनौ, कर्नूल, कानपूर, दिल्ली. कोणत्या ठिकाणी? पर्याय नंबर 3 कानपूर या ठिकाणी. काय? अखिल भारतीय ऊस तंत्र वैज्ञानिक संस्था कोणत्या ठिकाणी? कानपूर या ठिकाणी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? IMP प्रश्न आहे, जनगणनेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग जनगणना कितीची झाली? 2011 झालेली, त्यानंतर जनगणना झालेली नाही. तर 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात होते? बघा, राज्य दिलेली तुम्हाला: पंजाब आहे, केरळ आहे, हरियाणा आहे, महाराष्ट्र आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ या राज्यामध्ये. आणि त्यानंतर मग सर्वात कमी हे जर विचारलं, सर्वात जास्त झालं केरळ या राज्यामध्ये आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये? तर हरियाणा या राज्यामध्ये. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. महाराष्ट्रात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? आता कृषी घटकवर प्रश्न. महाराष्ट्रात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे. तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 पुणे या ठिकाणी. पुणे तर माजरी हे शहर आहे आणि त्या ठिकाणी हे महाराष्ट्राचं काय राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखादा प्रश्न जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. पुढचा प्रश्न आपण पाहूया. भारतीय जनगणना पद्धतीचे जनक कोणास म्हटले जाते? भारतीय जनगणना पद्धतीची जनगणना कधी होती भारतामध्ये? तर प्रत्येक 10 वर्षानंतर जनगणना होत राहते. तर भारतीय जी जनगणनाची पद्धत आहे तिचे जनक कोणास म्हटले जाते? बघा, हेन्री वॉल्टर, विल्यम टिंडल, थॉमस मूर यापैकी नाही. जनगणना पद्धतीचे जनक कोणास म्हणतात? योग्य उत्तर आहे त्याचं हेन्री वॉल्टर. हेन्री वॉल्टर यांना काय भारतीय जनगणना पद्धतीचे जनक म्हटले जातं. पुढचा प्रश्न पहा, IMP प्रश्न आहे. उडदाच्या फळाला काय म्हणतात? उडदाला जे फळ लागतं त्या उडदाच्या फळाला काय म्हणतात? बघा मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही प्रश्नाची लेवल इझी आहे, काही मीडियम आहे, तर काही प्रश्न आपण हार्ड टाकत आहोत. त्याकरता प्रश्न नीट वाचा, ऑप्शनसुद्धा नीट वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येतं की जे माहीत नसतील
ते नोट डाऊन करून ठेवत चला. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चाल. आणि जे नवीन विद्यार्थी आपल्या चॅनलवर आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मग उडदाच्या फळाला काय म्हटलं जातं बघा, शेंग, डेटम, त्यानंतर शिल्लिके आणि यापैकी नाही. तर 100% विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की उडदाचं जे फळ येतं त्याला काय म्हटलं जातं. आणि आपल्याला सर्व उडीद अपरिचयाचं आहे, तर उडदाच्या फळाला पर्याय नंबर 1 शेंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, शेंग म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघ काय पुढचा प्रश्न, पुणे करारामुळे कोणासाठी स्वातंत्र्य मतदारसंघ मान्य केले गेले होते. पुणे करार कोणाकोणामध्ये झालेला आहे बघा, खाली मी नोट डाऊन करून दिले तुम्हाला लक्षात येण्यासाठी. पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात झाला होता. आणि पुणे करारामुळे कोणासाठी स्वातंत्र्य मतदारसंघ मान्य केला गेला होता. मग अस्पृश्य, ब्राह्मण, वैश्य, मुस्लिम कोणासाठी, तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 अस्पृश्यासाठी. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, प्रत्येक वर्षात कमीत कमी किती ग्रामसभा बोलवणे बंधनकारक आहे. ग्रामसभा कोण बोलतं, ग्रामपंचायत बोलवते. मग प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी किती ग्रामसभा बोलवणे बंधनकारक आहे ग्रामपंचायतला. 2, 3, 4, 6 किती. योग्य उत्तर काय येईल त्याचं, योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर 4. प्रत्येक वर्षात कमीत कमी किती ग्रामसभा बोलवणे ग्रामपंचायतला बंधनकारक आहे, तर 6 ग्रामसभा बोलवणे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो. कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जात असतो. बघा, पुरस्कारावर सुद्धा प्रश्न पडत असतात, साहित्यावर प्रश्न पडतात. तर आता कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार आहे, कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो. साहित्य, शिक्षण, विज्ञान, खेळ. योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर 3 विज्ञान. कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो, तर विज्ञान या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केल्यामुळे कलिंग हा नावाचा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न आपण बघूया. जमीनदारी पद्धत सर्वात प्रथम कोणत्या प्रांतात सुरू झाली होती. जमीनदारी पद्धत सर्वात प्रथम भारतामध्ये कोणत्या प्रांतात सुरू झाली होती बघा. बंगाल, सिंध, पंजाब, चेन्नई हे जे प्रांत होते या जमीनदारी पद्धत. मग सर्वात प्रथम जमीनदारी पद्धत ही पर्याय नंबर 1 बंगाल या प्रांतात सुरू झाली होती. पुढचा प्रश्न आपण पाहूया. तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्र कोणत्या वर्षी समाविष्ट केले गेले. तिरंगी झेंडा आपला आहे, भारताचा राष्ट्रध्वज, आणि त्यामध्ये अशोक चक्र आहे. तर हे अशोक चक्र कोणत्या वर्षी समाविष्ट केले गेले होते बघा. जुलै 1945, जुलै 1942, जुलै 1944, जुलै 1947. तर तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्र कोणत्या वर्षी समाविष्ट केलं गेलं, पर्याय नंबर 4 त्याचं योग्य उत्तर आहे जुलै 1947. जर तारीख विचारली तर 22 जुलै 1947. तरी तुम्ही पाहून घ्या, एखाद्या वेळेस मागं पुढं होऊ शकतं. 22 जुलै 1947 तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्र समाविष्ट केले गेले. पुढचा प्रश्न आपण पाहूया. वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी कोणता अन्न घटक आवश्यक आहे. वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी कोणता अन्न घटक आवश्यक आहे. कॅल्शियम, स्फुरद, लोह, नायट्रोजन. कोणता अन्न घटक आवश्यक आहे हरितद्रव्य तयार होण्यासाठी, तर वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी पर्याय नंबर 3 त्याचं योग्य उत्तर आहे लोह हा अन्न घटक आवश्यक आहे. कोणता, लोह. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला, कारण तुमचा लाईक एवढा महत्त्वाचा आहे की तुमच्या लाईकमुळं मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत चालतं. बघा, 20वा प्रश्न आहे, 4 पर्याय तुमच्यासमोर. जनगणना 2011 सर्वात जास्त साक्षरता दर असणारं राज्य कोणतं आहे. 2011ची जी जनगणना झाली त्या जनगणनेत सर्वात जास्त साक्षरता दर असणारं राज्य कोणतं आहे. केरळ, उत्तराखंड, कर्नाटक, छत्तीसगड. कोणतं राज्य की ज्याच्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात जास्त होता. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 केरळ. जनगणना 2011 सर्वात जास्त साक्षरता दर असणारं राज्य कोणतं आहे, तर केरळ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे. महाकाव्य ग्रंथ जगात विचारले, नुसतं भारतात नाही आहे, तर जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे.
रामायण, महाभारत, गीतावन यापैकी नाही. कोणतं काव्य आहे जगातील सर्वात मोठं काव्य? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 महाभारत. जगातील सर्वात मोठं काव्य कोणतं आहे? तर महाभारत हा ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यात आहे? बघा, जनगणनेवर आपण बरेचसे प्रश्न टाकलेले, दर पाहिलाय, लिंग गुणोत्तर पाहिले. आता घनता पहा. जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिले तुम्हाला बिहार, हरियाणा, पंजाब, अरुणाचल प्रदेश. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता पर्याय नंबर 1 बिहार या राज्यामध्ये आहे. काय उत्तर आहे त्याचं? सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठे आहे? बिहार या राज्यात आहे. आणि त्यानंतर आपण दुसरं तुम्हाला एक नोट डाऊन लक्षात राहण्यासाठी, सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोण राज्यात आहे? मग तर अरुणाचल प्रदेशात आहे. सर्वात जास्त घनता बिहारमध्ये आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेश. नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. जगात गहू उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगामध्ये गहू उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? पहा, पहिला, दुसरा, पाचवा, तिसरा, कितवा लागतो? तर जगात गहू उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पर्याय नंबर 2 त्याचं उत्तर आहे. आणि मग दुसरा भारताचा लागतो, तर पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? तर पहिला क्रमांक हा चीनचा लागतो. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताची जनगणना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत घेतली जाते? जनगणना होती किती वर्षानंतर होती? 10 वर्षानंतर होती. मग ती जनगणना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत घेतली जाते हे आपल्याला माहीत पाहिजे ना. मग भारताची जनगणना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत? तर पर्याय नंबर 1 त्याचं उत्तर आहे गृह मंत्रालयाअंतर्गत. जनगणना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत होते? तर गृह मंत्रालयाअंतर्गत होते. पर्याय तुम्हाला दिलेले 4, परंतु त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. काय संत्री लागवड कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये असा प्रश्न केला त्यांनी. आणि करावी असा जर आला तर त्याच्या विरुद्ध. बघा, संत्री लागवड कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये. जमिनी दिली कोणती? चुनखडीयुक्त, पोयट्याच्या, मध्यम, निचऱ्याच्या. मग संत्री लागवड कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये? तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 चुनखडीयुक्त. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये संत्र्याची लागवड करू नये. पुढचा प्रश्न बघा. भारतात 2011 साली कितवी जनगणना झाली? 2011 जनगणना झाली ना, त्याच्यानंतर जनगणना झाली नाही. मग भारतात 2011 साली कितवी जनगणना होती ती झालेली? बघा, पर्याय दिलेले तुमच्यासमोर 10वी, 15वी, 12वी, 16वी. किती होती जनगणना? पर्याय नंबर 2 15वी जनगणना होती. भारतात 2011 साली झाली ही गणना. ती किती होती? तर 15वी जनगणना होती. स्वातंत्र्यानंतरची ही 7वी जनगणना होती. जी 2011 झाली ना, स्वातंत्र्यानंतरची किती होती? 7वी जनगणना होती. आणि तिथं मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना होते म्हणून. पुढचा प्रश्न आपण बघूया. बटाट्याची व्यावसायिक लागवड कशाद्वारे केली जाते? या बटाट्याची व्यावसायिक लागवड कशाद्वारे केली जाते? बघा, फार्मद्वारे केली जाते की बियाद्वारे केली जाते, खंदाद्वारे केली जाते की कलम करून घ्या. बटाट्याची व्यावसायिक लागवड कशाद्वारे केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 कंद. बटाट्याची व्यावसायिक लागवड कंदाद्वारे केली जाते. लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाचा मृत्यू झाला होता? पुण्यामध्ये जे आगा खान पॅलेस आहे इथं कोणाचा मृत्यू झाला होता? महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, कस्तुरबा गांधी, कोणाचा आहे? 100% विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल. सर्वांना माहिती आहे महात्मा गांधीचा मृत्यू कसा झाला, इंदिराजीचा मृत्यू कसा झाला, राजीवजीचा मृत्यू कसा झाला? कस्तुरबा गांधी. पर्याय नंबर 4 पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाचा मृत्यू झाला होता? कस्तुरबा गांधी यांचा झाला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात एकूण किती तालुके होते? महत्त्वाचा प्रश्न, IMP प्रश्न आहे. महाराष्ट्राची ज्यावेळी स्थापना झाली, कधी झाली? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची जी स्थापना झाली, महाराष्ट्र राज्य जेव्हा अस्तित्वात आलं त्यावेळी महाराष्ट्रात एकूण किती तालुके होते? बघा, लक्षात घ्या. पर्याय तुमच्या पुढे दिलेले 200, 300, 235, 329. किती तालुके होते? पर्याय नंबर 3 त्याचं योग्य उत्तर आहे 235 तालुके होते. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 235 तालुके आणि 26 जिल्हे होते.
आता किती जिल्हे? 36 जिल्हे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुंबई बंदराची स्थापना कधी झाली? मुंबईचं जे बंदर आहे त्या मुंबई बंदराची स्थापना कधी झाली? IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या. 26 जून 1873, 16 जून 1872, 16 जून 1874, 16 जून 1875 कधी झाली मुंबई बंदराची स्थापना? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, 26 जून 1873 या रोजी काय झाले? मुंबई बंदराची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले प्रथम शहर कोणतं? स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 की ज्या शहराची लोकसंख्या किती आहे? 10 लाखापेक्षा जास्त आहे. तर त्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 मध्ये प्रथम आलेलं शहर कोणतं आहे? पर्याय तुमच्या पुढे 4 आहे. इंदोर, ठाणे, आग्रा, वरीलपैकी नाही. मग प्रथम क्रमांकावर आलेलं शहर कोणतं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, इंदोर. काय स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 पहिल्या क्रमांकावर इंदोर आलेले, दुसऱ्या क्रमांकावर आग्रा आलेले आणि तिसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्रातील ठाणे हे शहर आलेले. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 लक्षात असू द्या. IMP प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. कृषी सेवा केंद्रामार्फत कोणते खत विक्री करता येणार नाही? कृषी सेवा केंद्रामार्फत कोणते खत विक्री करता येणार नाही? आता कृषी सेवा केंद्र म्हणलं तर खत, बियाणं, औषधी हे सगळं विकण्यासाठीच असतं. परंतु त्यांनी काय सांगितलं? त्यांच्या अंतर्गत कोणतं खत विक्री करता येणार नाही? युरिया, कंपोस्ट, म्युरेट यापैकी नाही. कृषी सेवा केंद्रामार्फत विकता येणार नाही. पर्याय नंबर 2, कंपोस्ट खत. का? ऑर्गॅनिक खत आहे. कंपोस्ट खत कसं आहे? ऑर्गॅनिक खत आहे, म्हणून त्याला कृषी सेवा केंद्रामार्फत विक्री करता येणार नाही. पुढचा प्रश्न. जनगणना 2011 सर्वात कमी साक्षरता दर असणारे राज्य कोणते आहे? साक्षरता दर सर्वात कमी, सर्वात जास्त साक्षरता दर याच्यापूर्वी आपण प्रश्न पाहिला. आता जनगणना 2011 सर्वात कमी साक्षरता दर असणारे राज्य कोणते? बघा, बिहार, ओरिसा, पंजाब, मणिपूर कोणतं राज्य आहे की ज्याच्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर आहे? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1, बिहार. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं जे मुख्यालय आहे महाराष्ट्रामधलं ते कोणत्या शहरामध्ये? 4 शहरं तुमच्यासमोर दिलेली बघा. मुंबई, जालना, अकोला, नागपूर. कोणत्या शहर आहेत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ? योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर 3, अकोला. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मग पर्याय नंबर 3, अकोला या ठिकाणी. पुढचा प्रश्न आपण बघूया. 2011च्या जनगणनाचे ब्रीदवाक्य काय होते? ब्रीदवाक्य होतं बरं 2011च्या जनगणनाचं. मग काय होतं? 4 वाक्य तुमच्या समोर दिलेले बघा. आमची जनगणना आमचे भविष्य, आमची माती आमची माणसं, आमची माती आमचा देश, वरीलपैकी नाही. कोणतं ब्रीदवाक्य होतं 2011च्या जनगणनाचं? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, आमची जनगणना आमचे भविष्य. लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शेती हा विषय कोणत्या सूचीतील आहे? सूच्या तुम्हाला माहिती आहे, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, वरीलपैकी नाही. ह्या सूच्या कोणाच्या मार्फत चालल्या जातात? संघसूची कशामार्फत चालते? केंद्रामार्फत. राज्यसूची राज्यामार्फत, समवर्ती सूची दोन्ही मार्फत. मग शेती हा विषय कोणत्या सूचीतील आहे? तर शेती हा विषय पर्याय नंबर 2, राज्यसूची. शेती हा विषय कोणत्या सूचीमार्फत आहे? तर राज्यसूचीतील आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा. जगातील पहिली जनगणना कोणत्या देशात घेण्यात आली? जगातील पहिली जनगणना कोणत्या देशात घेण्यात आली? अमेरिका, चीन, भारत, स्वीडन. बघा, पहिली जनगणना काय उत्तर येईल त्याचं? जगातील पहिली जनगणना स्वीडन या देशामध्ये घेण्यात आलेली. पर्याय नंबर 4 त्याचं योग्य उत्तर आहे स्वीडन. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना कोणत्या वर्षी लागू झाली? जलयुक्त शिवार योजना कोणत्या वर्षी लागू झाली? 4 पर्याय तुमच्यासमोर. 2012, 2013, 2014, 2015. महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार योजना काय उत्तर? पर्याय नंबर 3, 2014.
महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना कोणत्या वर्षी लागू झाली? तर 2014 लागू झाली. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची होती? 2011 जी जनगणना झाली ना, त्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची होती? ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर. महाराष्ट्रामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 ठाणे. 1 नंबर ठाणे. पण कधी होती ती? 2011ला. त्यावेळेस ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर ठाण्याचं विभाजन होऊन त्याच्यातून पालघर जिल्हा वेगळा झालेला आहे. त्याच्यामुळं आता काय सांगता येणार नाही या जनगणनेनुसार काय आहे. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्याची होती आणि त्याच्यानंतर 2 नंबरला कोणत्या जिल्ह्याची होती? तर पुणे जिल्ह्याची होती. ते सुद्धा मी इथं लिहून दिलेलं तुम्हाला. 1 नंबर ठाणे विभाजनाच्या अगोदर आणि 2 नंबर पुणे. पुढचा प्रश्न बघा. खालच्या दिशेने पाणी वहन होते त्या प्रक्रियेस काय म्हणतात? आंतरगलन, पाझर, मुरणे, धूप. खालच्या दिशेने वहन होणं, पाण्याचं वहन होतं त्याला काय म्हणतात? पर्याय नंबर 2 पाझर म्हणतात त्याला. पाझर फुटला. खालच्या दिशेने पाणी वहन होते त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पाझर असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या देशाची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? देशाची विचारलं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि त्याच्याबरोबर कम्पेअर कशाला केलं? देशाला केलं. मग कोणत्या देशाची? खालीलपैकी कोणत्या देशाची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? ओमान, तुर्की, कतार, पाकिस्तान. हे जे देश आहे हे कोण्या एका काळी हे भारताचा एक भाग होता. मग आपल्याला प्रश्न काय चालला? खालीलपैकी कोणत्या देशाची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 पाकिस्तान. पुढचा प्रश्न आपण पाहूया. सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? बघा, शरीरातील सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? विज्ञानाचा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. रोहिणी, केशवाहिनी, रक्तकेशिका, शिरा काय म्हणतात? शरीरातील सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटलं जातं? तर शिरा असं म्हटलं जातं. पर्याय नंबर 4 आहे त्याचं योग्य उत्तर आहे. रक्तवाहिन्यांना काय म्हटलं जातं? शिरा म्हटलं जातं. बघा, आणि शरीरामध्ये पुन्हा काय आहे? धमनी. ही धमनी काय करते? हृदयाकडून संपूर्ण शरीराला रक्तासोबत ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा करते. धमनी एक शिरच आहे, तर ती काय करते? हृदयाकडून संपूर्ण शरीराला रक्त तर पुरवठा करतेच, त्याबरोबर ऑक्सिजनचा सुद्धा पुरवठा करते. योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? 100% विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल. पर्जन्यमान मोजण्यासाठी. आणि तुम्ही जर आपली व्हिडिओ सिरीज पाहत राहत असाल, कारण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये मिनिमम आतापर्यंत 60 ते 70 व्हिडिओ आपण कृषी घटक व कृषी तांत्रिक या विषयावर, त्याचबरोबर पंचायत राज या विषयावर आपण टाकलेले आणि सर्व IMP व्हिडिओ आहे. खूप मेहनत घेतलेली. सर्व प्रश्नपत्रिका चाळून चोळून मागचं पुढचं IBPS पॅटर्न, TCS पॅटर्न कशा प्रकारे प्रश्न घेतले जाते सर्वाचा अभ्यास करून आपण प्रश्नपत्रिका टाकलेले आहे. त्याची प्लेलिस्ट बनवलेली, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिला क्लिक करा आणि इथून मागचे व्हिडिओ तुम्ही बघा, कामात येतील, तुमच्या फायदा होईल. मग पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? रेन मीटर, रेन गेज, विंडवेन, तापमापी. कशाचा? पर्याय नंबर 2 रेन गेज. योग्य उत्तर काय त्याचं? रेन गेज. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारत ड्रोन शक्ती 2023 कोणत्या ठिकाणी पार पडली? भारतात जी भारत ड्रोन शक्ती 2023ची कोणत्या ठिकाणी पार पडली? बघा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. कशामध्ये पार पडली? भारत ड्रोन शक्ती 2023. तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 उत्तर प्रदेश. मग उत्तर प्रदेशामध्ये कोणत्या शहरामध्ये? तर गाझियाबाद या शहरात. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी कोणत्या मातीच्या कणांना गाळ असेही म्हणतात? बघा, पुढीलपैकी कोणत्या मातीच्या कणांना गाळ असेही म्हणतात? पोयटा, काळी मृदा, जाडवाळू, लाल माती. कोणत्या मातीच्या कणांना गाळ म्हटलं जातं? तर योग्य उत्तर आहे त्याचं पोयटा. पर्याय नंबर 1 पोयटा या मातीच्या कणांना काय? गाळ असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया.
जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे? बघा पर्याय दिलेले तुमच्या पुढं. अलीराजपूर, सुलतानपूर, राजापूर, पंढरपूर, कोणता जिल्हा आहे? 2011च्या नुसार सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे पर्याय नंबर 1 अलीराजपूर. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता दिवस हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर सर्वांना माहितीच आहे त्याचं, कारण 2-3 व्हिडिओमधून हा प्रश्न रिपीट झालेला आहे. खालीलपैकी कोणता दिवस हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 5 जून. 5 जून हा दिवस काय पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश विचारलं बरं, राज्य नाही. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश नवी दिल्ली, लक्षद्वीप, दादर नगर हवेली, कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आपण बघूयात. महाराष्ट्रात पहिली कृषी गणना कधी करण्यात आली होती? कृषी गणना बघा, लोकसंख्या गणना होती, कृषी गणना होती, व्याघ्र गणना होती. आपल्याला काय विचारलं, महाराष्ट्रामध्ये पहिली कृषी गणना कधी करण्यात आली होती? याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कृषी गणनेवर आपण प्रश्न टाकलेले ते किती वर्षानंतर होती हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता इथं काय विचारलं, पहिली कृषी गणना कधी करण्यात आली होती? बघा पर्याय 1951, 1960, 1980, 1970 कधी करण्यात आली होती? योग्य पर्याय नंबर 4 1970ला. 1970ला पहिली कृषी गणना महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो. तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी लाईक नक्की करा. आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषीतांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून घ्या. सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील, ते बघून घ्यायचे. व्हिडिओ आवडत असेल त्याला लाईक नक्की करा आणि महत्त्वाचा वाटला तर आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. मग जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? कोणता आहे? पर्याय नंबर 3 ठाणे जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न बघा. क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण डॅशच्या अस्तित्व, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण डॅशच्या अस्तित्व प्रमाणावरून करतात. अस्तित्व प्रमाणावरून करतात. कशाचे? क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण कशाच्या अस्तित्व प्रमाणावर करतात? कॅल्शियम, हायड्रोजन, सोडियम, नायट्रोजन. कशाच्या? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 सोडियम. सोडियम याच्या अस्तित्व प्रमाणावरून करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण कृषी घटक तांत्रिक या विषयावर सिरीज चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून ठेवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.